जेव्हा तुम्ही खूप धार्मिक असता, तुम्ही देवावर श्रद्धा ठेवता, मग तुम्ही कुठल्याही रिलिजनचे असा, मग तुम्ही कुठल्या देवावर, शक्तीवर विश्वास ठेवताय, मग ती तुमची कुलदेवी असू देत किंवा कुठलेही देव ज्यांना तुम्ही फार मनापासून मानता आणि त्यांची फार पूजा करता, त्यावेळेला एका शक्तीशी तुम्ही जुडले जातात. आणि मग काय होतं की जर तुम्ही एखाद्या वाईट संकटात असाल किंवा वाईट एखाद्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा वाईट अशा गोष्टी करत असाल जे तुमचं कर्म असतं आणि ते कर्म बांधलेलं असतं, मग जेव्हा तुम्ही भक्ती करता, जेव्हा तुम्ही खूप त्या एनर्जीशी कनेक्टेड असता, मग अशा वेळेला काय होतं की तुमचे कर्म ते कापले जातात, म्हणजे काटले जातात. असं म्हटलं जातं की जर वाईट तुमच्या आयुष्यामध्ये होणार आहे तर त्या व्यक्तीला किंवा ती व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये असेल तिला तुमच्यापासून दूर केलं जातं. मग तुमचे फ्रेंड असू देत, रिलेटिव्ह असू देत. तुमचं प्रोटेक्शन कशामध्ये आहे, तुम्ही कशामध्ये स्वतः हॅपी राहू शकता, तुम्ही कशा स्वतःला पीसमध्ये म्हणजे एकदम शांततेत ठेवू शकता, तुमच्या लाईफमध्ये सगळ्या फोकस, कॉन्सन्ट्रेशन हे तुम्हाला कसं मिळेल. कारण एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्हाला एखादी पवित्र एनर्जी तुमच्याशी कनेक्टेड होते त्यावेळेला काय होतं की चांगल्या गोष्टी तुम्ही अट्रॅक्ट करता, तुम्ही स्वतःचा विचार करता, तुम्ही स्वतःच्या कामाकडे फोकस करता, तुम्ही फार शांत होता. या सगळ्या गोष्टी या एनर्जीमुळे क्रिएट होतात. त्यामुळे एक लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही भक्ती करता आणि मनोभावनाने भक्ती करता, तुमचा त्याच्यावर विश्वास आहे, त्यावेळेला आधी तर तुमची परीक्षा घेतली जाते. खूप सारी संकटं तुमच्यावर पाहायला सुद्धा मिळतात. इतक्या सहजासहजी तुम्ही कनेक्ट होत नाही, पण जेव्हा तुम्ही कनेक्ट होता तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी होतात. आणि एक लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही करुणा भावना आणि खूप असे दयाळू बनता, शांत बनता, आणि मग कधी कधी तुम्हाला असं वाटतं की अरे माझ्या जवळची माणसं माझ्यापासून लांब का गेलो, तर एक लक्षात ठेवा इतकी पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्याशी कनेक्टेड होते की निगेटिव्ह माणसं किंवा निगेटिव्ह एनर्जीची लोक आपोआपच तुमच्यापासून दूर दूर होत जातात. त्यामुळे आपल्या भक्तीवर विश्वास ठेवा, आपल्या देवावर विश्वास ठेवा आणि पॉझिटिव्ह राहा. मग ते कुठलेही तुमचे आध्यात्मिक गुरु असू देत किंवा देव असू दे, त्यांची एनर्जी तुम्हाला नक्कीच मिळते. त्यामुळे जेव्हा तुम्ही देवाची भक्ती करता, देवीची भक्ती करता, तर या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये होतात. तर त्या पॉझिटिव्हली घ्या. आणि एक लक्षात ठेवा, ती एनर्जी नेहमी तुमचं संरक्षण करते, नेहमी तुम्हाला गाईड करत असते. तुम्हाला येणारी संकट जी असतात ती आपोआपच तुमच्या आयुष्यातून निघून जातात आणि तुम्ही बघाल तुमची स्वतःची ग्रोथ ही खूप फास्ट होते. तर या सगळ्या एनर्जी